जवळगाव क्रमांक 2 ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अनेक वर्षांपासून बंद असलेले तसेच ज्या गाळ्यांच्या लिलावाची मुदत संपली आहे अशा गाळ्यांच्या नव्यानं सार्वजनिक लिलाव करण्याची मागणी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस नागेश अभिमन्यू चव्हाण यांनी केली आहे। याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, ग्रामविकास आणि महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच सोलापूर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। निवेदनानुसार ग्रामपंचायत हद्दीतील काही गाळे व्यावसायिक वापरासाठी बांधण्यात आले असले तरी ते अनेक दिवसांपासून बंद आहेत। काही गाळ्यांचा मागील अनेक वर्षांपासून लिलाव झालेला नसून पूर्वी लिलाव झालेल्या काही गाळ्यांच्या भाडे आणि डिपॉझिटची रक्कम संबंधितांकडून अद्यापही जमा करण्यात आलेली नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला। गाळे बंद राहिल्यामुळे ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान होत असून शासनाच्या मालमत्तेची सुद्धा देखभाल होत नसल्याचं त्यांनी निवेदनात नमूद केलंय। त्यांचे स्थानिक सुरक्षित बेरोजगार तरुण आणि लघु व्यावसायिकांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध होत नसल्यानं त्यांच्यावर सुद्धा अन्याय होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। यापूर्वी गाळे भाड्यानं घेतलेल्या मात्र मुदत संपल्यानंतर भाडे किंवा डिपॉझिट न भरलेल्या व्यक्तींना पुन्हा गाळे देऊ नयेत अशी मागणी करण्यात आली आहे। नवीन लिलावासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चालू बाजारभावानुसार मूल्यांकन करून जिल्हा परिषदेच्या मंजुरीनं पारदर्शक पद्धतीनं सार्वजनिक लिलाव प्रक्रिया राबवावी अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे। 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पुढील मासिक सभेत गाळ्यांच्या नव्या लिलावाचा विषय मंजुरीसाठी ठेवावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या प्रक्रियेमुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होऊन स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा दावा चव्हाण यांनी केला। दरम्यान मागील 24 डिसेंबर 2025 रोजी याच विषयासंदर्भात तक्रार अर्ज दिला होता, मात्र त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नसल्याचं त्यांनी नमूद केलं। 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान प्रशासनानं योग्य ती कार्यवाही न केल्यास मुंबईतील आझाद मैदान, पुणे विभागीय आयुक्त कार्यालय, सोलापूर जिल्हा परिषद बार्शी पंचायत समिती अथवा ज्योतिबाची वाडी ग्रामपंचायत कार्यालय यापैकी कोणत्याही ठिकाणी आत्मदहन करण्याचा इशारा चव्हाण यांनी निवेदनातून दिला आहे। या प्रकरणी प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन ग्रामपंचायत गाळ्यांची पाहणी, थकीत भाडे आणि डिपॉझिटची वसुली, मालमत्तेचे मूल्यांकन आणि नियमानुसार नव्यानं लिलाव प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी आता करण्यात आली आहे। नमस्कार, मी मागील 24/12/2025 ला मौजे ज्योतिबाची वाडी जवळगाव नंबर 2 या ठिकाणी जे ग्रामपंचायत हद्दीतील गाळे आहेत त्या निलावा संदर्भात एक तक्रार दिलेली होती। त्या अनुषंगाने आज 7 ते 8 महिने पूर्ण झालेले आहेत, परंतु आतापर्यंत त्या गाळ्यांचा कुठल्याही प्रकारचा निलाव झालेला नाही। आतापर्यंत मी ग्रामपंचायतला चौकशी केली असता बऱ्याच जे गाळाधारक आहेत त्यांचे बऱ्याच वर्षापासूनचे भाडे पेंडिंग आहे। मी ग्रामसेवक साहेबांना विनंती केलेली होती की बाबा जे गाळे बंद आहेत किंवा जे दुरुस्तीला आले ते गाळे ताबडतोब दुरुस्ती करून व नवीन झालेले गाळे या सर्वांचा पुन्हा एकदा गावातील ग्रामसभा बोलवून निलाव घ्यावा व जो जास्त बोली लावल त्याला ते गाळा देण्यात यावा। कारण आता सध्याची अशी परिस्थिती आहे की जे सुशिक्षित बेकारी युवक आहेत किंवा जे छोटे व्यावसायिक आहेत यांना गाळे न देता ते आजी माजी नेत्यांच्या जे संपर्कात लोक आहेत यांनाच गाळे दिलेले आहेत। जर का उद्याच्या 15 ऑगस्टला याच्यावरती ग्रामपंचायतनं तोडगा नाही काढला तर मी 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या काळामध्ये मुंबई मंत्रालय, आझाद मैदान मुंबई, पुणे विभागीय आयुक्तालय, जिल्हा परिषद कार्यालय सोलापूर किंवा पंचायत समिती बार्शी किंवा ग्रामपंचायत कार्यालय जवळगाव ज्योतिबाची वाडी या ठिकाणी आत्मदहन आंदोलन करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आरंभ पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा।